नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, पदव्युत्तर द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे या वर्गाच्या इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटनेची ओळख या ॲडिशनल क्रेडिट 2 चा जो विषय आहे त्यामध्ये आपण आज मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करणार आहोत आणि त्या माध्यमातून राज्याची भूमिका जी आहे ती समजून घेणार आहोत. मार्गदर्शक तत्वांमधील कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा विलग ठेवणे या मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 50 या अनुषंगाने मांडलेला आहे, ज्यामध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा स्वतंत्र ठेवण्यासंदर्भात तरतूद आहे. न्यायालयीन स्वातंत्र्याचा पहिला मूलभूत घटक म्हणजे एक संस्था म्हणून न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांची आपण जी काही निर्मिती केलेली आहे ती स्पष्टपणे एकमेकांपेक्षा वेगळे असले पाहिजे. सत्ता विभाजनाच्या सिद्धांतातून हा मुद्दा पुढे आलेला दिसून येतो. न्यायालयाचे कार्य हे कायदे करणं नाहीये किंवा कायद्यांची अंमलबजावणी करणं हेही त्याचं कार्य नाहीये. त्याचप्रमाणे कायदेविषयक न्यायनिर्णय करणे हे काम देखील कार्यकारी मंडळाचे नाही किंवा कायदे मंडळाचे देखील नाही. एकदा हे कार्य विभाजन लक्षात घेतले की मग न्यायदान करणाऱ्या व्यक्ती सरकारचा किंवा कायदे मंडळाचा भाग असून चालणार नाही हे ओघाने येतं. म्हणजेच न्यायाधीश हे कोणत्याही शासन व्यवस्थेला कोणत्याही प्रकारे बांधील असणार नाही. पण या दोन्ही मुद्द्यांपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्याय निर्णय करताना कायदा आणि संविधान यांच्या पलीकडे कशाचाही प्रभाव न्यायालयावर पडता कामा नये. म्हणजे न्यायव्यवस्थेने जे काम करावं त्यावेळी त्यांची जी चौकट आहे ती कायदा आणि संविधान या अनुषंगानेच ठरवलेली असावी. आणि हे होण्यासाठी आपली जी न्यायव्यवस्था आहे ती निर्भय आणि निष्पक्षपाती असावी, ज्यामुळे ती निर्णय सुद्धा तितकाच पारदर्शक स्वरूपामध्ये देऊ शकेल. सरकारला एखादा निर्णय आवडेल किंवा नाही, पटेल किंवा नाही, तर याचा विचार न करता कोणताही निर्णय संविधान, लोकशाहीचे तत्वज्ञान आणि न्यायबुद्धी यांना धरून आहे. यावर न्याय निर्णय करायला हवेत हे न्यायालयीन स्वातंत्र्य त्यामध्ये अपेक्षित आहे. न्यायालयांना न्यायदान करताना कायदे आणि कायदेशीर प्रक्रिया यांच्याखेरीज अन्य कोणत्याही बाबी विचारात घेण्याची जरुरी भासू नये. म्हणूनच विविध तरतुदी केल्या जातात. विशेषतः न्यायाधीशांची नेमणूक, बदली, बढती, निवृत्ती इत्यादी बाबींमुळे न्यायालयीन स्वातंत्र्य धोक्यात येऊ नये म्हणूनच या तरतुदी केल्या जातात. न्यायाधीश पद सरकारवर किंवा कायदे मंडळाच्या लहरीवर अवलंबून असू नये म्हणून न्यायाधीशांना त्यांच्या पदाची शाश्वती देणं हा न्यायालयीन स्वातंत्र्याचा एक दुसरा भाग आहे. त्यांचं निवृत्ती वय जे आहे ते ठराविक असावं हा त्यावरचा एक उपाय. तसंच ते विशिष्ट वय होईपर्यंत न्यायाधीशाच्या पदाची शाश्वती राहते आणि न्यायाधीशांना पदच्युत करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा पुरेशी अवघड असणे हा सुद्धा त्याचा दुसरा उपाय त्यामध्ये आपल्याला सांगता येईल. न्यायालयीन स्वातंत्र्य कशासाठी? तर कायद्याचं राज्य चोखपणे अंमलात यावे आणि नागरिकांच्या अधिकारांचे प्रभावीपणे रक्षण केले जावे. लोकशाहीमध्ये अभिप्रेत असलेल्या पद्धतीने वेगवेगळ्या शासकीय संस्थांच्या अधिकारांमध्ये संतुलन राहावे आणि लोकशाही कार्य पद्धतीशी संबंधित अशा सर्व व्यवहारांचे यथायोग्य नियंत्रण व्हावे. यासाठी न्यायालयाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे येणारे अनेक खटले केवळ कायद्याच्या तांत्रिक प्रश्नांच्या पुरते किंवा खालच्या कोर्टातून अपिलात आलेल्या खटल्यांच्या पुरते मर्यादित नसतात. तिथे अनेक असे संविधानिक प्रश्न आहेत,
अन्वयार्थ वाद आहेत, कायद्याची मूलभूत तत्वे अंतर्भूत असणारे प्रश्न आहेत आणि ज्या प्रश्नांमध्ये राजकारण, सैद्धांतिक भूमिका आणि संविधानाची तत्वे हे सगळं जसं एकत्रपणे गुंतलेले असतात असे खटले येतात. शिवाय मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा उच्च आणि सर्वोच्च न्यायालयावर असल्यामुळे कितीतरी खटले हे सरकारच्या विरोधातले असतात आणि त्यात न्यायालयांना सरकारच्या विरोधात निर्णय देण्याची वेळ येऊ शकते. न्यायालयीन स्वातंत्र्याच्या तरतुदी आवश्यक असतातच, पण त्यांच्या कवचामुळे आपली शक्ती वाढते याचे भान न्यायसंस्थेला सातत्याने असावे लागते. सरकार आणि संसद यांच्यापासून मिळणारं संरक्षण हे भारतात आहे. त्याचप्रमाणे स्वयंनियुक्त असल्यामुळे वाढणारी ताकद, यातून येणारी जबाबदारी कशी आणि किती पार पाडायची हे अखेरीस न्यायसंस्थेवर अवलंबून असते. संविधान आणि त्याच्या पाठीमागे असणारे कायद्याच्या राज्याचे तत्व यांचा कठोरपणे पाठपुरावा करणे ही न्यायालयाची जबाबदारी असते. कारण लोकशाहीत जशी राजकीय स्पर्धा असते तसेच कायद्याचे राज्य आणि नागरिकांचे अधिकार या बाबी लोकशाहीत अनिवार्य असतात आणि त्यांची निगराणी ही न्यायालयाची जबाबदारी असते. ती पार पाडणे हा न्यायालयीन स्वातंत्र्याचा उद्देश असतो. म्हणूनच न्यायालयाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे असते. हे खरे, पण अंतिमतः न्यायालय किती स्वतंत्र असू शकतात? तर न्यायालय जेवढ्या स्वतंत्रपणे निर्णय देतील तेवढीच न्यायालयीन स्वातंत्र्याची व्याप्ती जी आहे ती देखील असू शकते. न्यायालय आणि न्यायाधीश जेवढे निर्भय आणि तत्वनिष्ठ असतील तेवढ्या प्रमाणात न्यायालयाचे स्वातंत्र्य प्रत्यक्षात उतरू शकते. अखेरीस न्यायालयीन स्वातंत्र्याचा जितक्या जळजळीतपणे स्वतः न्यायसंस्था व्यवहारात अंमल करेल तेवढेच तिचे जे स्वातंत्र्य आहे ते आपल्याला उजळून दिसणार आहे. याशिवाय आता आपण बघूया की आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने राज्यघटनेने कोणत्या संरक्षक तरतुदी ज्या आहेत त्या न्यायालय व्यवस्थेसंदर्भात केलेल्या आहेत. भारतीय लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयाकडे महत्त्वाची भूमिका सोपवण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालय हे संघीय न्यायालय आहे. ते अपिलांचे सर्वोच्च न्यायालय आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षक आहेत आणि राज्यघटनेचे देखील संरक्षक आहेत. त्यामुळे कर्तव्य जबाबदारीपूर्वक पार पाडता यावीत यासाठी न्यायालयांचे स्वातंत्र्य अत्यावश्यक आहे. कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ यांचे अतिक्रमण, दबाव आणि हस्तक्षेपापासून सर्वोच्च न्यायालय मुक्त असावे. कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता न्यायदान करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाला स्वातंत्र्याची हमी देण्यासाठी आणि त्यांना निष्पक्षपातीपणे कार्य करता यावे यासाठी राज्यघटनेने काही संरक्षक तरतुदी केलेल्या आहेत. त्या आपण बघूया. पहिली तरतूद आहे नियुक्ती पद्धत. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ही नियुक्ती न्यायमंडळातील सदस्यांच्या मंडळाच्या सल्ल्याने होत असते. या तरतुदीमुळे कार्यकारी मंडळाच्या स्वविवेकाधीन व मनमानी अधिकारांवर बंधने येतात. तसेच न्यायालयीन नियुक्त्या या कोणत्याही राजकीय किंवा व्यावहारिक हितसंबंधांच्या आधारावर होत नाही अशीही हमी मिळते. कार्यालयीन सुरक्षितता यामध्ये दुसरा मुद्दा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कार्यकालाची सुरक्षितता दिलेली आहे. राज्यघटनेने नमूद केलेल्या आधाराने किंवा आणि पद्धतीनेच राष्ट्रपतीद्वारे त्यांना पदमुक्त करता येते. राष्ट्रपतीने त्यांची नियुक्ती केलेली असली तरी राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात असे नाही. त्यामुळे आजतागायत कोणत्याही न्यायाधीशाला पदावरून
दूर केलेले आढळत नाही. तिसरा मुद्दा याच्यामध्ये येतो निश्चित सेवा शर्ती. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन, भत्ते, विशेष अधिकार, रजा आणि निवृत्ती वेतन इत्यादी संसदेकडून वेळोवेळी निश्चित केले जाते. वित्तीय आणीबाणीचा अपवाद वगळता त्यांच्या नियुक्तीनंतर त्यामध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात सेवा शर्ती देखील सुरक्षित असतात. चौथा मुद्द्यात येतो संचित निधीतून खर्च. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि कर्मचारी यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन तसेच न्यायालयाचा प्रशासकीय खर्च संचित निधीतून केला जातो. त्यामुळे खर्चाच्या विषयावर संसदेला मतदान करता येत नाही. त्याबाबत ते फक्त आणि केवळ चर्चा करू शकतात. पाचवा पॉइंट याच्यामध्ये येतो की वर्तणुकीबाबत चर्चा नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपली कर्तव्य पार पाडत असताना केलेल्या वर्तनाबाबत संसदेमध्ये किंवा कोणत्याही राज्य विधिमंडळामध्ये चर्चा करण्यास घटनेने मज्जाव केलेला आहे. याला अपवाद म्हणजे संसदेच्या विचाराधीन महाभियोगाचा प्रस्ताव असेल तरच त्याबाबत चर्चा करता येते. त्यानंतर पुढील न्यायालयीन संरक्षणासाठी राज्यघटनेने केलेल्या संरक्षक तरतुदीमध्ये पुढील मुद्दा येतो निवृत्तीनंतर वकिली करण्यास मनाई. निवृत्तीनंतर वकिली करणे किंवा कोणत्याही कोर्टामध्ये किंवा भारतीय भूप्रदेशातील कोणत्याही अधिसत्तेसोबत कार्य करण्यास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना प्रतिबंध केलेला आहे. भविष्यकालीन लाभाचा विचार करून त्यांनी एखाद्या खटल्यात अनुकूलता दाखवू नये अशी हमी याद्वारे मिळते. सातवा मुद्दा यामध्ये येतो न्यायालयीन अवमानासाठी शिक्षा. सर्वोच्च न्यायालय तिच्या अवमानासाठी कोणालाही शिक्षा करू शकते. यामुळे तिच्या कृती वा निर्णयावर टीका केली जात नाही आणि कोणीही त्याला विरोध करू शकत नाही. आपली अधिसत्ता, प्रतिष्ठा आणि सन्मान अबाधित राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयांना हा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर कर्मचारी नियुक्तीचे स्वातंत्र्य. कोणत्याही प्रकारे कार्यकारी मंडळाच्या हस्तक्षेपाशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकतात. ते त्यांच्या सेवा शर्ती देखील निश्चित करू शकतात. नववा मुद्दा याच्यामध्ये येतो न्यायाधिकार क्षेत्राचा संकोच करता येणार नाही. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिकार क्षेत्र किंवा अधिकार कमी करण्याची अधिसत्ता संसदेला नाही. विविध स्वरूपाच्या न्यायाधिकार क्षेत्राची हमी राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाला दिलेली आहे. तथापि संसद न्यायालयाच्या न्यायाधिकार क्षेत्रात वाढ करू शकते. आणि शेवटचा याच्यातला मुद्दा आहे की कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र. सार्वजनिक हितासाठी राज्य संस्थेने न्याय मंडळ कार्यकारी मंडळापासून विभक्त किंवा अलग करण्यासाठी पावले उचलावीत असे निर्देश घटनेने दिलेले आहे. याचाच अर्थ कार्यकारी मंडळाकडे कोणतेही न्यायालयीन अधिकार नसतील आणि तसेच न्यायालयीन प्रशासन व्यवस्थेत कार्यकारी मंडळाची कोणतीही भूमिका नसेल.
अशा स्वरूपात राज्यघटनेने मार्गदर्शक तत्वांव्यतिरिक्त एक सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय असेल आणि या न्यायालयीन स्वातंत्र्याच्या अनुषंगाने राज्यघटनेने ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या देखील महत्त्वपूर्ण आहेत. अशाच पद्धतीने उच्च न्यायालयासाठी सुद्धा तरतुदी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय जसं आपण त्यांना केंद्रीय पातळीवर अभ्यासू शकतो त्याच पद्धतीने घटक राज्यांमध्ये उच्च न्यायालय असल्यामुळे तिथे देखील अशाच स्वरूपांच्या संरक्षक तरतुदी ज्या आहेत त्या आपल्याला बघता येतील. कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा विलग ठेवणे यासाठी न्याय यंत्रणेचे ज्या 2 भूमिका आहेत त्या सुद्धा इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यात पहिली भूमिका आहे न्यायालयीन पुनर्वालोकन. एखाद्या कायद्याचे परीक्षण करून त्याची वैधता तपासण्याचा न्यायालयाचा जो अधिकार आहे त्यास न्यायिक पुनर्वालोकनाचा अधिकार असं म्हटलं जातं. यामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणं, अल्पसंख्याकांच्या हक्कांचं संरक्षण करणं, कायदेमंडळाकडून योग्य आणि घटनेस सुसंगत कायद्याची निर्मिती होईल याची हमी देणं, संघराज्य शासन पद्धतीला स्थैर्य, संविधानाचे पावित्र्य कायम राखणं आणि लोकशाही दृढ करणं, अशा विविध गोष्टींसाठी किंवा अशा विविध मुद्द्यांसाठी न्यायालयीन पुनर्वालोकन जे आहे त्याचं समर्थन केलं जातं. आणि दुसरी न्यायालयाची भूमिका आहे न्यायालयीन सक्रियता. ज्या बाबींची पूर्तता करणं ही वास्तविकपणे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळाची जबाबदारी असते, अशा बाबींसंबंधी जेव्हा न्यायालय निर्णय देत असते अशा वेळी न्यायालय सक्रिय झाले असे म्हटले जाते. उदाहरणार्थ आपण यात बघू शकतो की पर्यावरणाची काळजी घेणं, तुरुंगातील कैद्यांविषयक विविध तरतुदी करणं, विविध प्रकरणांची न्याय चौकशी करणं, म्हणजे ही कामं कार्यकारी आणि कायदेमंडळाची आहेत. मात्र या दोन्हीही शाखा ज्या आहेत यांची जी काही निष्क्रियता वाटलेली आहे त्यामुळे न्यायालय त्या संदर्भामध्ये निर्णय देत असतं आणि निर्देश देखील देत असतं. त्यामुळे न्यायालय हे कार्यकारी यंत्रणेपासून मुक्त असण्याचं कारण जे आहे किंवा त्याचं जे महत्त्व आहे ते या भूमिकेच्या माध्यमातून सुद्धा आपल्या लक्षात येतं. धन्यवाद.